जखमीचा उपचाराचा खर्च 50,000पेक्षा जास्त झाला. करेल ना, सरकार करेल त्याचा प्रयत्न करू आपण. अशा घटनेमध्ये सरकारची नेहमी सहानुभूतीची भूमिका राहिलेली आहे आणि खर्च जास्त जर झाला सरकार त्यामध्ये करण्यामध्ये अडचण येईल असं वाटत नाही. धन्यवाद. माझं त्याला वनमंत्री गणेश नाईक यांनी स्थगित दिली. आता मला त्यातले अधिक काही माहीत नाही. काही विषय असतात कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेत असताना ते कायद्याच्या चौकटीमध्ये घ्यावे लागतात. विशेषतः वन विभागाचे काही विषय असतील त्याला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची काही बंधनं आहेत. मला नेमकं काय विषय मला माहीत नाही, परंतु त्यांनी ज्या ती संधी दिली असेल मग तर शिंदेसाहेब अनुभवी आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्या मार्ग निघेल. तसं काही फार अवघड असं वाटत नाही. असतात आमच्या होतात सगळ्यांच्या गैर काय साहेब. लातूरचे आयुक्त बाळासाहेब मनोरे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. त्यांची तब्येत जी आहे चिंताजनक. लातूरचे महापालिका आयुक्त कोण चिंताजनक आहे. मला माहीत नाही काय नेमकं कारण आहे माहीत नाही, पण ते त्या अशोक बाहेर पडावं त्यांनी त्या हत्येचा प्रयत्न त्यांनी जे काही केला असेल कशामुळे झालं आहे, त्यांनी स्वतःला शूट केलं आहे का नेमकं काय कारण आहे माहीत नाही आहे, परंतु ते बरे व्हावेत अशीच प्रार्थना ईश्वरचरणी करेल. आलेगाव काल दुर्दैवी घटना लग्न करतात ते शेतीत गुंतवतात का असं बघतोय माणिकराव कुकडे ते शेतीत गुंतवतात का. असं आहे की मला त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर टिप्पणी करायची नाही. कर्जमाफीचा विषय विचाराधीन निश्चित आहे. अजित पवार वित्तमंत्री आहेत, त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय आम्ही घेऊ, योग्य वेळेस घेऊ असा त्यांचा बोलण्याचा अर्थ होता आणि त्यावेळेस नाकारलेलं नाही आहे. परंतु आज सर्वच आर्थिक बोजा मोठा आहे आणि ते सांभाळत असताना जी वास्तव भूमिका आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. आज लाडकी बहिणी योजना चालूच आहे, सुरू आहे, ती पैसे वेळेवर मिळत आहेत, बाकीच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे सर्व ही जी कसरत आहे ती राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच ते निर्णय त्याची अंमलबजावणी करावी लागते. आमचं मस्ती सरकारमध्ये असल्याचं वडेट्टीवर म्हणालेले आहे. लोकशाही असल्यामुळे कोणीच कोणाचं वाकड केलं करू नये आणि करायची अपेक्षा नाही. त्यामुळे त्यांनी घाबरायचं काही कारण नाही. कसलं वाकड करायचं, कोण वाकड कोणाचं करतो, कोण म्हणते तसं. वडेट्टीवर म्हणजे कोकाटे यांच्या विधानावर नाही वाकडं मला त्यात जायचं नाही, कोणाच्या वाकड्यातही जायचं नाही, सरळातही जायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने आपण सर्वच काम करत आहोत. आज भाजपला जन्मत भाजपच्या मागे आहे, देशात आहे, राज्यात आहे आणि त्यामुळे भाजप कधी कोणाचं वाकडं करून काम करत नाही आहे. आम्ही विकसित भारताची कल्पना आमच्या मनामध्ये आहे आणि चांगल्या कामा करतात. त्यांनी वडेट्टीवारींनी सहकार्य केलं पाहिजे ह्यापैकी अशी अपेक्षा आहे. साहेब, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची संपूर्ण बॉडी भाजपाची आहे म्हणून कारवाई होत नाही असं संजय राऊत. कारवाई प्रश्न असा आहे, कारवाई कोणावर करायची काय कसं आता ती चौकशी लावलेली आहे ना, चौकशीतली जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे होईलच ना. वाळूचा विषय गंभीरच आहे आणि सर्वत्र मी काही पूर्णपणे त्याचं उच्चाटन झालं असं म्हणणार नाही. वाळूचं अनधिकृत जे उत्खनन आहे ते मोठ्या प्रमाणावर होतं आहे. पोलिसांनी महसूल विभागाला आळा घातलेला आहे. नवीन धोरण आपले राज्याचे महसूल मंत्री आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि त्यामुळे वाळूच्या माफिया संदर्भामध्ये आमचं कुठलंही समर्थन नाही आहे. उलट कडक कारवाई करून योग्य पद्धतीने वाळू लोकांना मिळावी याची काळजी घ्यावी लागेल. साहेब, बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना पत्र लिहिले. असं आहे की बँकेचं जे रिक्रुटमेंट आहे ते संपूर्ण देश पातळीवर होत असतं आणि त्यामुळे प्रत्येकालाच मराठी येत असेल असं म्हणता येत नाही. ज्या राज्यात आपण जातो त्या राज्याची भाषा त्याला माहिती असली पाहिजे, मराठी भाषा त्यांना अवगत असली पाहिजे असं अपेक्षा आहे. त्यामुळे व्यवहार करत असताना लोकांशी ट्रान्झॅक्शन करत असताना ग्रामीणात विशेषतः आपण विचार जर केला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये हिंदी किंवा इतर भाषा समजणारा शेतकरी क्वचितच सापडेल आपल्याला किंवा कमी असतील. त्यामुळे लोकांना समजेल अशा भाषेमध्ये कर्मचारी अधिकारी यांनी काळजी घेतली पाहिजे. पण महाराष्ट्रात पाहतो अनेक IAS अधिकारी आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात. राज्याचे जरी नसले तामिळनाडूतले अधिकारी महाराष्ट्रात आहेत, तेलंगणातले आहेत, चांगलं उत्तम मराठी बोलतात. त्यामुळे अवघड नाही आहे आणि त्यांनी येत नसेल तर शिकलं पाहिजे, गैर काही नाही. उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दिवस अतिशय भाग्यशाली हा दिवस म्हणावा लागेल. एक दुर्दशर्करा योग आहे की आज रामनवमी, प्रभू रामचंद्राची आठवण आम्हाला सर्वांना नेहमीच आहे. पण आज एक विशेष महत्त्व आहे की आज रामनवमी आहे
आणि त्याचबरोबर भाजप म्हणजे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे दोन्ही योग चांगलाच आहे. प्रभू रामचंद्रांची आठवण, त्यांची केलेलं काम, त्यांच्याबद्दल असलेली भक्ती आणि त्यांच्या प्रेरणेने देशामध्ये होणारं काम, या भारतीय जनता पक्षाला स्थापना अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाली होती. आणि आज आपण पाहतोय की जगातला सर्वात जास्त मोठा पक्ष कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष आहे. सदस्य नोंदणीमध्ये आघाडीवर, देशात आघाडीवर, राज्यात आघाडी आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी भाजपचं सदस्य होऊन आज आपलं समर्थन भारतीय जनता पक्षाला व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन आगामी काळामध्ये केंद्रातलं असलेलं सरकार असो, राज्यातलं असलेलं भाजपच्या युतीचं सरकार असो, या सर्वांच्या माध्यमातून विकसित भारताची कल्पना आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी व्यक्त केलेली आहे. ती या आपण पाहताय की हजारो कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशापासून ते राम जन्मभूमीपासून ते इथपर्यंत संपूर्ण देशामध्ये एका उत्साहाच्या वातावरणामध्ये राम जन्मभूमी आणि रामनवमी असा हा सगळा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. आणि त्यामुळे आज आम्ही सर्व उत्साहामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आज आपण पाहतोय की समस्त कार्यकर्ते रामाचा जल्लोष करत आज आम्ही स्थापना दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. साहेब